घेण्यासाठी आलो होतो कालच्यानं. तर कालच्यानं बघितलं तर एकदम उत्कृष्ट असं प्रॅक्टिस आहे. ही छोटी छोटी मुलं आज आम्ही 5 वाजल्यापासून इथे प्रॅक्टिस करत आहे. तर हा मुलगा त्याची सगळी माहिती सांगेल व तू कुठला आहे तो सांगेल आणि त्याला कसं तुला म्हणजे तुझं नाव कुठलं, तुझं गाव कुठलं बाळा? मंथन जरंगी, गाव कोल्हापूर, रंकाळा. रंकाळा म्हणजे कोल्हापूरपासून. हा. मग तू एवढ्या लांब इथं शाळेत कशामुळं तुला काय आवडलं इथं असं चांगलं मला इथं सगळं कुस्ती आखाडा इथं शिक्षणाबरोबर कुस्ती आहे. तर तिथं आखाडा चांगला आहे, मॅट चांगला आहे, सर वस्ताद चांगले आहे, सर बिल सगळे चांगले आहेत. त्यासाठी माझ्या पालकांनी इकडे पाठवलेलं आहे. आणि शाळेचं म्हणजे आम्हाला काहीच माहित नव्हतं, पण आम्हाला म्हणजे कळालं की इथं असं असं असते. म्हणजे आमचं एक सर होते, त्यांनी इकडे यायचे सारखे, त्यामुळे त्यांनी सांगितलं इथे जा. मग आम्हाला काहीच माहित नव्हतं, मला कुस्ती काहीच येत नव्हती आधी काहीच. मग नंतर मला सरांनी शिकवले की असं असं असते. पहिल्यांदा बेसिक शिकवलं, नंतर चांगलं चांगलं शिकवत परत मी मोठा झालो. म्हणजे आता 4थीत होतो तेव्हा मला शिकवलेलं, आता मी 6वीत आलोय, तर आता सगळ्यात चांगला म्हणजे चांगला प्लेअर झालोय कुस्तीत. त्यामुळे मला आता इथे येऊन लय बरं वाटतंय. घरच्यांच्या सकट आठवण येत नाही, कारण इथं घरच्यांसारखं मला सांभाळतात, जपतात. मग तुला इथं मित्र परिवार कसा आहे चांगलं तुला? छान आहे, छान आहे. घरची आठवण त्यामुळे मित्र परिवारांचा मला येत नाही चांगली. आज आपण प्रॅक्टिस घेतली, कसं वाटलं तुला? हो, छान वाटलं. आणि त्याचबरोबर शिक्षण कसं आहे तुझं? शिक्षण वगैरे सोडून शिक्षण वगैरे सगळं चांगलं आहे. जेवणाची वगैरे सोय चांगले चांगले. कसे कसं नाश्ता वगैरे काय, तू थंडाई वगैरे काय घेतो, किती वाजता? थंडाई प्रॅक्टिस नंतर ना संध्याकाळची घ्यायची, सकाळची घ्यायची. प्रॅक्टिस नंतर थंडाई कोण मारतो, तूच मारतो? मी स्वतः मारतो, कारण म्हणजे मोठी पोरं असतात मला मदत करायला थोडी थोडी. तुझे पार्टनर? हा, माझे पार्टनर थोडी थोडी मदत करतात. मग नंतर मला तिथं पहिल्यांदा आम्ही प्रॅक्टिस करतो, परत जातो तिथं थंडाई बिंडाई मारतो, मग पिऊन परत नाश्त्याला जातो. नाश्ता सतीश सर ते येतात इकडे, माझ्या सगळ्यांकडे लक्ष ठेवतात. म्हणजे कसं कसं चाललंय, जर काय वाईट चाललं असलं तर तिथं जर चांगलं काहीतरी करतात. मग तिथं चांगली सोय करून परत आम्हाला आकडा करून दिला. मॅट आहे चांगलं. ह्याच वर्षी नवीन आकडा बनले, पहिले आकड्यात आणि आपल्या जुन्या आकड्यात आता कसं वाटतं? एवढा मोठा आकडा आहे, दोन्ही प्रकार. प्रॅक्टिस वगैरे चांगली होती. आधी पूर्ण कडमडी व्हायचं, म्हणजे नीट व्हायची नाही प्रॅक्टिस. आता सुटसुटीत नीट मित्र सगळे मिळून काउटिंग बेटिंग सगळं प्रॅक्टिस चांगलं. आणि तुझं स्वप्न काय आहे पुढं? माझं स्वप्न महाराष्ट्र केसरी व्हायचं. त्याचबरोबर प्रयत्न चांगलं, तुझं प्रॅक्टिस वगैरे व्यवस्थित होतं इथं. घरच्यांना कसं तुला इथं घालल्यानंतर आवड काय, फोन बिन करतोस का नाही? घरचे भेटायला आल्यावर काय म्हणतात? घरचे भेटायला आल्यावर नमस्कार करतो, मम्मीला म्हणतो, मम्मीच्या पाया वगैरे पडतो. मम्मी विचारते इथं चांगलं आहे का, मी म्हणतो हाय चांगलं सगळं. मम्मी म्हणते माझी आठवण येते का, मी मम्मीला म्हणतो नाही येत, कारण इथं मला सगळे जपतात. म्हणजे घरच्यांनो आणि आई आणि तुला इथे प्रेम करणारे लोक भेटलेले. मग ह्याच्याविषयी कुस्ती आकड्याविषयी तुला अजून काय, म्हणजे अजून बाहेरच्या मुलांना काय तू हे देशील की जर आपली कोणी आपला व्हिडिओ बघतील त्यांना तुझं काय आव्हान असेल की इथे आल्यानंतर काय त्यांना भेटेल, काय शिक्षण वगैरे कसं? सगळं छान भेटेल तुम्हाला, शिक्षण वगैरे सगळं. कुस्ती बिस्ती कुठला खेळ खेळायचा, कबड्डी खेळायची असं, कुस्ती खेळायचा, कुठला खेळ खेळायचा खेळा, कारण इथं सगळे उपलब्ध आहे. सगळं उपलब्ध आहे. धन्यवाद. आणि बघा, हा एवढा छोटा मुलगा आहे, 6वीत आहे. त्याची तब्येत बघितली तर त्याची, मी आता मगाशी बघितलं तर कुस्ती करण्याची पद्धत बघितली, व्यायाम करण्याची पद्धत बघितली. सगळ्या मुलांमध्ये मला तो अग्रेसिव्ह वाटला, म्हणून मी त्याला हे केलंय. त्याचबरोबर आणि कोण आहे? तुझं नाव काय आहे? ओमकार संतोष. गाव तुझं? कराड मध्ये विंग. किती वर्ष झालं इथं? आता 5वी बसला इथं. आता कितवीला आहेस? आता 10वीला. बघा, हा एकदम छोटा होता, मी पण बघितलं तेव्हापासून. हा 5वी बस नाही, आता तो 10वीला गेलाय. त्या वर्षी मग 10वीला आहे. तुझा अभ्यास आणि कुस्तीचं कसं चालू आहे? सगळंच होतं, सरांनी सपोर्ट केलाय त्यामुळे सगळंच होतं. असल्यामुळे सगळं प्रॅक्टिस टाइम टू टाइम, अभ्यास टाइम टू टाइम असतो. एका जागेवर म्हणजे तुला म्हणायचं की तालीम पण इथं, कुस्ती पण इथं, शाळा पण इथं, म्हणजे कुठं बाहेर जायला वेळ कुठं तुझी बाहेर जायत नाही, वाया जायत नाही. म्हणजे इथल्या इथं व्यायाम केला की तिथल्या इथं आराम करायला, अभ्यास करायला सगळं हे भेटतं. आणि सुट्टीच्या दिवशी काय करतो? सुट्ट्या दिवशी सुट्टी नसली जास्त व्यायाम होत नाही, सुट्टी असली जास्त व्यायाम करायचा, म्हणजे आराम करायला वेळ भेटतो. आणि गावी कधी जातो? घरच्यांची गावी असं आठवणच येत नाही, जाऊच वाटत नाही. आणि इथं स्पर्धा होते त्याविषयी काय सांगतील? कुस्त्या वगैरे होतात त्यांच्याविषयी? स्पर्धा होत्या त्या, आता मग या स्पर्धेत तुझा काय नंबर? आता 1 जूनला ह्या कुस्त्या झाल्या, त्या ह्याच्यात तुला कशा काय चांगल्या स्पर्धा झाल्या? तुझा नंबर कितवा नंबर बसला तुझा? पहिला. किती वजन गटात? 30 ते 35 किलो मध्ये. 30 ते 35 किलो मध्ये. दादांनी बर्थडे निमित्त कुस्ती घेतलेला तेव्हा पहिला नंबर. बर्थडे निमित्तानं आपला आखाडा बांधला म्हणून. आखाड्याचं पण होतं.
उद्घाटन आणि दादाचा बर्थडे पण होता, त्यानिमित्त तो स्पर्धा झाल्या. आणि काय सांगतील तुमच्या इकडल्या मुलांनी येण्यासाठी इकडं हे दुसरी मुलं इच्छुक आहेत त्यांना काय तुझं म्हणजे काय मत आहे? इकडे येणार सांगणार, घरी भेटत नाही ते सगळं भेटते. सकाळी टाइम टू टाइम व्यायाम, थंडाई, नाश्ता, जेवण, संध्याकाळचं जेवण, दूध. आणि कुस्ती मैदानाला ते पण जायला वेळ भेटतो जवळ. कुस्ती मैदानाला जायला वेळ भेटतो, गाडी असते शाळेची. समूहाचे संस्थापक आदरणीय आनंदराव मांगडे दादा व सतीश सर यांचे आम्ही कुस्ती क्षेत्रातील मंडळींच्याकडून एवढा आभार व्यक्त करतो की एवढ्या निसर्गाच्या वातावरणात तिथं बाजूला बघितलं तर सगळं निसर्गाचं वातावरण आहे, डोंगर आहे, हवा आहे, कोणतंही दूषित वातावरण नाही. त्या ठिकाणी आज बघितलं तर 50 ते 60 मुलं लहानापासनं इथं 4थी बसणं ते 5वी पात्र कुस्तीमध्ये आहेत. त्यांना सगळ्यांचं हे बघून त्यांचं प्रॅक्टिस बघून एवढी चांगली प्रगती झाली आहे. एवढा भव्य असा आखाडा बांधलाय. तिथं आमचं शिक्षण घेणारे प्रत्येक कुस्तीसाठी शिकवणारे प्रत्येक आहे. त्याचबरोबर आम्ही पण वरच्यावर येतो. यांचं सगळ्यांचं आभार आणि पैलवानांच्याकडनं पण आभार मानतो आणि अशीच प्रगती सर्वांची हो. धन्यवाद.